नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी एका वेगळ्या गोष्टीवर बोलणार आहे. ती गोष्ट आहे काँग्रेस पक्षाचं राज्यातलं भवितव्य. महाराष्ट्रामध्ये हळूहळू करत काँग्रेस संपुष्टात येत चालली. तुम्हाला आठवत असेल तर गेल्याच म्हणजे 19च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा राज्यातला सगळ्यात लहान पक्ष झाला होता. फक्त 44 आमदार होते. सत्तेत वगैरे जाऊन बसले सोडा. पण आत्ता त्यानंतर 19 नंतर 24 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांच्यापेक्षा लहान पक्ष राष्ट्रवादी झाला शरद पवारांचा. म्हणून काँग्रेस हा 5व्या नंबरचा पक्ष झालाय. पण हिशोबात बघितलं तर 4थ्यावर होता, तिथून तो 5व्यावर आलाय. कारण फुटलेला देखील शिवसेना उद्धव ठाकरेंचा उभाठा हा फुटलेला पक्ष सुद्धा 4थ्या नंबरवर आहे. भाजप, शिंदेची शिवसेना, अजितदादांचा राष्ट्रवादी आणि नंतर 4था नंबर उद्धव ठाकरेंचा आहे. त्यांच्याकडे कमीत कमी 20 आमदार आहेत. आणि त्यानंतर नाना पटोलेंचा काँग्रेस पक्ष, ज्याच्याकडे 16 आमदार आहेत. आपल्या पक्षाची ही अवस्था का झाली याचा विचार नाना पटोले करत नव्हते आणि एकूणच काँग्रेस पक्ष करत नव्हते. म्हणून काँग्रेस पक्षाचं काही ती पुनर्मांडणी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष बदलण्यात आला. आणि अगदीच अनोळखी असा डॉक्टर हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करण्यात आला. शेवटी मित्रांनो, नेता कशाला करतात? विराट कोहली सुद्धा कर्णधार होता. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. आज रोहित शर्मा कर्णधार आहे. पण धोनीने विराटच्या हाताखाली खेळाडू म्हणून खेळ केला. विराट कोहली आज रोहित शर्माच्या हाताखाली खेळाडू म्हणून काम करतोय. पण दोघेही संघाला जिंकून देत आहेत. नेता कोण असतो महत्वाचं नाही, पण सगळे खेळाडू म्हणून एकत्र खेळ करतात आणि सामना जिंकून देतात, याला महत्व असतं. जेव्हा त्याचा विसर पडतो तेव्हा मग खेळ पण जातो आणि सामना पण आपण गमावतो. काँग्रेस पक्षाची अवस्था तशी झालेली आहे. नाना पटोले हे असे कोणी महान नेते नव्हते की ज्यांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष केलं. 2014च्या निवडणुकीपूर्वी भाजपात गेले, काँग्रेस सोडून खासदार झाले आणि मोदींची पटत नाही म्हणून खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस आले. आणि नित्यनेमाने अगत्याने नरेंद्र मोदी यांना शिव्याशाप देऊ शकतात, हे एकमेव नाना पटोले यांचं क्वालिफिकेशन होतं. त्या पलीकडे संघटना कौशल्य, संघटना बांधण्यातला अनुभव, लोकसंग्रह या बाबतीत नाना पटोले यांचं कर्तृत्व काय हा प्रश्न विचारला तो कोणीही उत्तर देऊ शकणार नाही. असा माणूस प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर काँग्रेसचं व्हायचं ते वाटोळं ऑलरेडी झालेलं आहे. विधानसभेचा अध्यक्ष असलेले नाना पटोले राजीनामा देऊन बाजूला झाले आणि त्यांनी प्रदेश काँग्रेस म्हणून नेतृत्व हाती घेतलं. तेव्हापासून काँग्रेसची बांधणी काय झाली? आणि म्हणून अशा नेत्याला प्रदेश अध्यक्ष पदावरून बाजूला केल्याशिवाय आपल्या पक्षाला भवितव्य नाही, असं प्रत्येक काँग्रेसवाल्याला वाटत असणार. जो प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचा काय ते पुनरुज्जीवन व्हावं असं म्हणतो, त्या प्रत्येकाला वाटलं असेल गेल्या 2-3 वर्षामध्ये की एकदाचा नाना पटोले बाजूला जाऊन दे. आणि नानांनी सुद्धा लागोपाठ विधानसभेच्या पराभवानंतर राजीनामा देऊन टाकला. पण त्यांच्या जागी आणायचं कोणाला ही काँग्रेस हायकमांड समोर समस्या होती. कोणाला झाकायचं आणि कोणाला काढायचं? कर्तबगारीवर पक्ष उभा करणं ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो. शून्यातून अनोळखी माणूस सुद्धा नेतृत्व घेतो आणि चमत्कार करून दाखवतो. नरेंद्र मोदींनी करून दाखवला. कधीही निवडणूक न लढवलेला माणूस गुजरातचा मुख्यमंत्री झाला आणि गुजरातमध्ये लागोपाठ 5 निवडणुका त्याने जिंकून दाखवल्या आणि गुजरातच्या कर्तृत्वावर देशाचा 3ऱ्यांदा पंतप्रधान झाला. पक्षाला मोठा बनवून ठेवलाय.
अचानक असाच पुढे आलेला देवेंद्र फडणवीस सारखा नेता आहे महाराष्ट्र. कुठून कुठे घेऊन गेला भाजपला. तेव्हा नेता म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्याला पक्षामुळे मोठं व्हायचंय अशी माणसं पक्ष मोठा करू शकत नाहीत. पण ज्याला पक्ष मोठा करायचाय आणि त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावायचंय अशी माणसं पक्ष मोठा करतात आणि मग आपोआपच ती मोठी होतात. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, विराट कोहली प्रचंड त्यांनी धावा काढल्या असेल, पण त्या धावा जेव्हा स्वतःसाठी करत असतात तेव्हा त्या आपोआप संघासाठी होत असतात आणि संघासाठी करतात त्या त्यांच्या धावा त्यांच्याच खात्यात दाखवल्या जातात. ही गोष्ट जेव्हा काँग्रेसवाल्यांच्या लक्षात येईल तेव्हा काँग्रेसची पुनर्रचना यशस्वी होऊ शकेल. पण आज तीच समस्या आहे. नाव घेण्यासारखा कोणीही नेता काँग्रेसकडे नाहीये. असे नेतेच नाहीयेत असं मी म्हणणार नाही. काल परवा वर्षभरापूर्वी काय तर तुमच्या तेलंगणामध्ये संपलेला पक्ष रेवंत रेड्डी या काँग्रेसच्या नेत्याने फेर उभा करून दाखवला. पण त्या रेवंत रेड्डीला तेलंगणामध्ये मुख्यमंत्री बनवण्यापर्यंत यशस्वी करणारा कर्तबगार काँग्रेस नेता महाराष्ट्रातला आहे. माणिकराव ठाकरे हे पूर्वीच्या काळात महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. मला वाटते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचेही अध्यक्ष होते. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा तेलंगणामध्ये भारत काँग्रेसने बहुमताने सत्ता आणली तेव्हा त्या निवडणुकीचं नेतृत्व रेवंत रेड्डी करत असेल. पण तेलंगणा काँग्रेसमध्ये जे अनेक गटात विभागलेले नेते होते त्यांना कान धरून एकत्र बसवण्याचं काम करणारा प्रभारी हा महाराष्ट्रातला माणिकराव ठाकरे नावाचा मराठी काँग्रेस नेता होता. असा नेता जर तेलंगणामध्ये यशस्वी होऊन दाखवत असेल तर तोच माणिकराव ठाकरे महाराष्ट्रात पक्ष संघटना नव्याने उभं करण्यासाठी उपयुक्त होणार नाही हा कोणाचा निष्कर्ष आहे तोच मला समजत नाही. नाना पटोले अपयशी ठरले तर मग त्यांच्या जागी माणिकराव ठाकरेंना का आणलं नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. याचा अर्थ सरळ आहे की तो कर्तबगार असेल तर त्याला काँग्रेसमध्ये स्थान नसतं अशी एकूण हायकमांडने मनाशी बांधलेली खुणगाठ आहे. आणि त्यातून मग हे कोण हर्षवर्धन सपकाळ असे प्रदेशाध्यक्ष येतात. हा विषय मी हर्षवर्धन सपकाळ आत्ता का घेतला विचार. त्याचं कारण असं आहे की आधीच महाराष्ट्रातले काँग्रेसजन हे नाना पटोलेंनी जे उपद्व्याप करून ठेवलेत त्याला कंटाळलेले होते. 44 आमदारांचा काँग्रेस पक्ष 2019 मध्ये होता तो नाना पटोलेंनी आता 16 पर्यंत खाली आणून टाकल्या. 28 जागा कमी झाल्या. आणि काँग्रेस पक्ष फुटलेला पक्ष नाहीये लक्षात घ्या. शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे. एक उरलेला तुकडा आहे शरद पवार गट राष्ट्रवादी म्हणजे. उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणजे सुद्धा उरलेला एक शिवसेनेचा तुकडा आहे ज्याला उबाठा म्हणतात. काँग्रेस पक्षाचं तसं नाही. काँग्रेस पक्ष हा अखंड होता. 2019च्या निवडणुका लढताना जी सखंड काँग्रेसची संघटना होती तीच आज पण आहे. मग 44 वरून काँग्रेस 16 आमदारांपर्यंत खाली आली तर इतकी घट का झाली त्याचं श्रेय नाना पटोलेंना द्यावं लागेल. आणि म्हणून मग असा प्रश्न पडतो की नाना पटोलेंच्या जागी दुसरा चांगला नेता काँग्रेसला का सापडू नये. मग नवा चेहरा दाखवायचा म्हणून अगदी अनोळखी असलेला हर्षवर्धन सपकाळ नावाचा चेहरा आणला. पण त्या चेहरा आणला जो व्यक्ती आणली त्या व्यक्तीला आपण कुठच्या जबाबदार पदावर येऊन बसतोय याचं तरी भान होतं का. की जीभ लांब करायची आणि बोलायचं आणि आपल्याच पक्षाला अडचणीत आणायचं. काल परवा त्यांनी जे एक वक्तव्य केलं की औरंगजेबाची कबर वगैरे जे काय चाललेलं आहे वाद त्याच्यात यांनी पडण्याची गरज नव्हती.
ज्यांना बोलायचं ते बोलतील. पण आपण नुसते व्यक्ती नाही आहोत, आपण एका राष्ट्रीय पक्षाचे काय ते प्रांताध्यक्ष आहोत. त्यामुळे आपल्या बोलण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यात गफलत झाली तर पक्षाचं नुकसान होतं, याचं भान कमीत कमी पाहिजे जो प्रदेशाध्यक्ष आहे. नाना पटोलेंना हे भान कमी होतं, पण हर्षवर्धन सपकाळ यांना तर ते भान अजिबातच नाही असं वाटतं. म्हणून असेल या महाशयांनी कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करताना ते औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत, निष्ठुर आहेत, अशी मुक्ताफळं उधळली. आणि वाईट परिस्थिती अशी झाली की विधान परिषदेमध्ये जेव्हा हा विषय वादाचा झाला तेव्हा त्यांच्याच पक्षाचे आमदार भाई जगताप यांना सुद्धा आपल्या प्रदेशाध्यक्षाचा बचाव करणं विधानमंडळामध्ये अशक्य होऊन बसलं. कोणीही काँग्रेस नेता राजरोसपणे ठामपणे हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनासाठी समोर येऊ शकला नाही. भाई जगताप करत होते ती सारवासारव होती. सपकाळ हे चुकीचं बोलले असंही म्हणणं भाई जगतापांना अडचणीचं होतं, पण बरोबर बोलले असंही म्हणता येत नव्हतं. मित्र पक्ष असलेल्या उबाठाचे अंबादास दानवे यांना तर थेट देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनाला जावं लागलं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नारायण राणेंनी काही अपशब्दाचा वापर केला तर किती कारवाई करावी लागली होती हा संदर्भ अंबादास दानवेंनी दिला. त्यांचा बरोबर आहे, त्यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं समर्थन करायचं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नारायण राणे विरोधात जी कारवाई केली ती कशी बरोबर होती, आणि ती बरोबर होती म्हणायचं तर मुख्यमंत्री म्हणजेच महाराष्ट्राची अस्मिता असते असे उद्गार अंबादास दानवेंना काढायला. परिणाम असा होतो की तुमच्या मित्र पक्षातला मित्र पक्षाचा विधान परिषदेतला विरोधी नेता हा देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करताना दिसला आणि त्याचं कारण कोण होतं तर हर्षवर्धन सपकाळ. गंमत ती असते मित्र, गंमत ती असते. काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान उरलेलं नाही. अशी माणसं जेव्हा नेता होतात तेव्हा तो पक्ष रसातळाला जायला वेळ लागत नाही, वेळ लागत नाही. नाना पटोले बेताल बोलत होते नाही असं नाही, पण नाना पटोले यांची जी गैरलागू अनावश्यक वक्तव्य होती त्या वक्तव्याची किंमत महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला भोगावी लागत होती. पण काँग्रेस पक्षाचं सार्वजनिक जीवनामध्ये निवडणुकीमध्ये नुकसान होतं असं नाही. आज छावा नावाच्या चित्रपटाने इतका धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रातच नव्हे, औरंगजेब हे प्रकरण आलंय कुठून? औरंगजेब नावाचं प्रकरण उद्भवलंय ते छावा चित्रपटामुळे उद्भवलंय. आजपर्यंत जो चुकीचा अर्धवट इतिहास शिकवला गेला त्यातून मराठ्यांचा पराक्रमी इतिहास हा पुरोगामी इतिहासाने दडपून टाकला. त्यामुळे विचलित झालेला देशभर प्रचंड समाज आहे. महाराष्ट्रातली गोष्ट सोडून द्या, दिल्ली किंवा अनेक ठिकाणी सिनेमा छावा चित्रपट बघून बाहेर पडलेल्या लोकांनी जिथे जिथे औरंगजेब जहांगीर काय तो शहाजहान जहांगीर अशा नावाचे फलक दिसले तिथे तिथे डांबर फासण्यापर्यंत मजल गेली. या भावना जेव्हा असतात तेव्हा आपण त्या विषयात मौन पाळलं तरी खूप होतं. तुम्हाला कोणी गळा धरलेला नाही की तुम्ही वक्तव्य केलं पाहिजे, बोललंच पाहिजे. गप्प बसा, हरकत नाही. ज्या विषयात बोलणं अवघड असतं अशा वेळेला मौनम सर्वार्थ साधन म्हणतात. गरज नव्हती बोलायची. पण फडणवीसांना औरंगजेबापेक्षा क्रूर ठरवताना सपकाळ यांनी आपल्याच पक्षाची गोची करून टाकली, आपल्याच पक्षाची गोची. म्हणून तर भाई जगताप सारखा खमक्या नेता विधान परिषदेत या विषयावर बोलताना आपल्या प्रदेशाध्यक्षाचा समर्थपणे बचाव मांडू शकला नाही. काय गरज होती बोलायची? आवश्यक होतं का सांगा मला? नेत्यांच्या भाषणाने वक्तव्याने देवेंद्र फडणवीस असोत, अमित शहा असोत, नरेंद्र मोदी असोत, ते योगी असोत,
यांच्या भाषणातून पक्षाला 4, 10, 25, 5,000, 5 लाख मतं वाढवून मिळतात. पण नाना पटोले किंवा हे असले सपकाळ सारखी माणसं ही जी मुक्ताफळं उधळतात, त्यातून पक्षाला मिळू शकणारी मतं सुद्धा दुरावतात. आधीच 2014 नंतर काँग्रेसवर मुस्लिमांचा पक्ष किंवा हिंदू विरोधी पक्ष असा शिक्का बसलेला आहे. त्यामध्ये औरंगजेबाच्या समर्थनाला जाताना मी असं म्हणणार नाही की सपकाळ यांनी औरंगजेबाचं समर्थन केलं, पण भाजपला शिव्या घाला, भाजपच्या नेत्यांना शिव्या घाला, म्हणजे तुम्ही निष्ठावान काँग्रेसजन ही जी मानसिकता तयार झाली त्यातून हा खुळेपणा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून झालेला आहे. पण एवढं तर लक्षात ठेवता येतं की अशाला गप्प बसायचं, बोलायचंच नाही. नाही बोललं तरी खूप साधलं जाऊ शकतं, पण ते नाही झालं. आणि तिथे गडबड झाली, तिथे गडबड झाली. एक तर नाना पटोलेमुळे पक्ष बुडीत गेला होता, त्यामुळे नेतृत्व बदल आवश्यक होता. तो केल्यानंतर अनेक काँग्रेसजनांनी महाराष्ट्रातल्या सुस्कारा टाकलास. कारण जो विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला, त्याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण बटेंगे तो कटेंगे आणि हिंदुत्वाची आस्था हा आहे. आणि ती आस्था, त्या आस्थेचा चेहरा जर देवेंद्र फडणवीस आहे, त्याच्यावरच औरंगजेबापेक्षा क्रूर असा शिक्का मारला गेला. तर सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अल्पावधीतच काँग्रेसला मिळू शकणारी काही लाख मतं घालवलेली आहेत. आणि त्याचे परिणाम उद्याच्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका होतील तिथे तिथे काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसची उमेदवारी मिळवणाऱ्या उमेदवारांना भोगावं लागेल. आणि मग अशा वेळेला हे ज्यांना कळतं, एक गोष्ट आहे की भाई जगताप सुद्धा असोत किंवा आणखीन कोणी असोत, काहीही बोलू, जाहीररित्या काँग्रेसवाल्यांनी काहीही वक्तव्य करावे, पण एक गोष्ट साफ आहे, एक गोष्ट बिलकुल साफ आहे की त्यांना मनात माहिती आहे की आपण हिंदूंच्या विरुद्ध बोलून किंवा हिंदूंच्या विरुद्ध भूमिका घेऊन निवडणुका जिंकू शकत नाही. एक एक करत मोठ्या संख्येने काँग्रेसचे चांगले नेते कार्यकर्ते जे काय भाजपमध्ये किंवा शिंदे शिवसेनेत जात आहेत, त्याचं तेच कारण आहे. जो आपला मतदार आहे त्याला भावना दुखावतील इतक्या शिव्या घालत राहायचं हे राजकारण नाही, हा आत्मघात आहे. हे कळतंय तो काँग्रेस कार्यकर्ता पक्ष सोडून जातोय. अशा वेळेला त्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ही अशी मुक्ताफळं उधळत असेल, तर त्या कार्यकर्त्याच्या मनात येईल की बाबा ह्याच्यापेक्षा नाना पटोले बरा होता. नाना पटोले ठीक आहे, पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये धुमाकूळ घालत होता, पण हा मतदारांना विचलित करतोय आणि आपल्यापासून मतदारांना हाकून लावण्याचा उद्योग करतोय. सपकाळ एक गोष्ट विसरले की काँग्रेसच्या नेतृत्वाशी तुमची निष्ठा असायला काही बिघडत नाही, असलंही पाहिजे. पण ते करण्यासाठी आपल्या पक्षाची कबर खोदण्याची गरज नाही. हा विषय औरंगजेबाची कबर खोदण्याचा राहिलेला नाही. कबर खोदणं म्हणजे काय असतं? कबर उखडणं वेगळं आणि कबर खोदणं वेगळं, हे तरी लक्षात घ्या. विषय चाललाय तो औरंगजेबाची कबर खोदून उकडून काढणं, ते स्मारक म्हणून औरंगजेबाचं राहू नये यावरून विषय वाढलेला आहे. पण सपकाळ सारखे जे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेते आहेत, हे आपल्याच पक्षाची महाराष्ट्रामध्ये कबर खोदायला धावत सुटलेले आहेत. जेव्हा कोणतरी मेलेला आहे त्याला अंत्यसंस्कार म्हणून गाडायचं असतं, त्यासाठी खड्डा खोदतात, त्याला कबर खोदणे म्हणतात. आणि आधीपासून जी कबर आहे ती खरी आहे खोटी आहे काय नाही याच्यासाठी उकरून काढतात. ती कबर उकरणं असतं. तेव्हा विषय औरंगजेबाच्या कबरीला उकरण्याचा आहे, खोदण्याचा नाहीये. पण ही असली विधानं सपकाळ यांनी केलेलं जे विधान आहे, त्यामुळे त्यांच्याच पक्षाची म्हणजे काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात कबर खोदणं सुरू होतं. असलेली मतं तुमच्याकडे जाणं म्हणजे पक्षाच्या व्होट बँकमध्ये खड्डा खोदणं आहे.
त्या खड्ड्यात कोण पडणार आहे? तुमच्याच पक्षाचे उद्या वेगवेगळ्या निवडणुकीतले जे उमेदवार बनवले जातील, तर ते त्या खड्ड्यात पडणार आहेत. आणि ते पडले की गाडला जाणार आहे तो काँग्रेस पक्ष. आणि ह्याची जाणीव होते. ते पक्ष सोडून पळतात किंवा मनातल्या मनात म्हणतील की ह्याच्यापेक्षा नाना पटोले बरा होता. मित्रांनो, आता इथेच सांगतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.